नाही, मुळात 18 आणि 20 ऑक्टोबर वेगवेगळ्या प्रतिष्ठित चॅनलला आणि सर्व माध्यमांमध्ये बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी थेट विधान केलं होतं की नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचे अनेक अधिकारी हे पैसे घेऊन नाव नोंदणी करतात। मला वाटतं मंदाताई म्हात्रे एका संविधानिक पदावरती आहेत आणि त्यांनी असा आरोप करणं किंवा विधान करणं हे अतिशय गंभीर आहे। ज्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील, सन्माननीय उद्धव साहेब असतील आणि संपूर्ण महाविकास आघाडी विरोधी पक्ष या सतत मतदार यादीतल्या घोळांबद्दल बोलतोय, अशावेळी सत्ताधारी आमदाराने हे बोलणं, मला वाटतं हे विधान निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी घेणं गंभीरपणे गरजेचं आहे। आज आम्ही पोलीस आयुक्तांना एक निवेदनाने पत्र दिलंय की या विधानाची तात्काळ दखल घेऊन आपण ते संबंधित अधिकारी कोण आहेत त्यांच्यावरती एक FIR करावा, फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आज आम्ही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बारांबे साहेब यांच्याकडे मनसेच्या शिष्टमंडळाने केलेली आहे। आम्ही कोकण विभागीय जे काही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनाही पत्र देणार आहोत। राज्याचे निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त यांना सुद्धा पत्र आम्ही पाठवलेलं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कुठले अधिकारी आहेत आणि त्यांनी कुठल्या नावांची नोंदणी केली आहे। मला आठवतंय सप्टेंबर-ऑक्टोबर 2024ला ज्यावेळी नवी मुंबईत कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही उमेदवार बोलत नव्हता, त्यावेळी मनसे म्हणून मी बोललो होतो की 15,000 दुबार नावं बेलापूर विधानसभेत आणि 18,000 बोगस नावं आहेत। आजही अद्यापही त्यातली कुठलीही नावं डिलीट झालेली नाहीत। जर अशा पद्धतीने ही नावं घुसवली जात असतील, कर्नाटकचा संदर्भ आपण पाहिला आहे की 80 रुपये एक नावं डिलीट करायला, त्याच पद्धतीचा घोळ जर नवी मुंबईतल्या निवडणूक प्रक्रियेत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे। मंदाताई म्हात्रेंनी सुद्धा पोलिसांना त्या चौकशीत संपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि ती नावं पोलिसांना दिली पाहिजे। अशी नावं जर का दुबार असतील तर येत्या निवडणुकीमध्ये किती याचा फटका बसू शकतो? नाही, 100% जो सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय, जो आमच्यासारख्या पक्षात काम करतोय, निष्ठावंत आहेत, ज्याच्याकडे साधनांची कमतरता आहे पण तो लोकांमध्ये पोहोचलेला आहे, अशावेळी जर बोगस नावं इथले दबंग नगरसेवक प्रत्येक मतदार यादी 100-200 नावं घुसवत असतील तर त्याचा थेट फायदा त्यांना आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं मरण होणार आहे।